नाफिस बडे आपण आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे आणि रोहन आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. साजिद शेख आसिफ भाई यांना विनंती असेल का आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अली अरफत हरे टॉस प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण कॅश प्राइज तसेच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील देणार आहोत. नाफिस बडी आपणासाठी कॅश प्राइज झाले. आपण कॅश प्राइज घेण्यासाठी या हे आपण पाहू शकता आणि कॅश प्राइज इथून नाफिस बडे याला सर्वप्रथम दिलं जाईल. जे अर्धशतक झळकवलं होतं. खरं तर हा फलंदाज दुर्दैवी ठरलेला आहे कारण या अगोदर देखील मी मगाशी उल्लेख केला कुरून चषकामध्ये देखील त्याने अर्धशतक झळकवलं होतं 57 धावा. येथे देखील 55 धावा. मात्र त्याचं अर्धशतक यावेळी देखील व्यर्थ केलेलं आहे. वेल प्लेड बट हार्ड लक. आणि रोहन आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. जोहान पटेल सर्वप्रथम आपण हे गिफ्ट हॅम्पर देत आहोत. हे आपण पाहू शकता जोहान पटेल याच्या शुभ असते हे गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर चला सामना आपण या ठिकाणी सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. काय सामना तुम्हाला बघायला मिळाला आणि कुरुंदकरांनी त्या ठिकाणी विजय साजरा केला. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावांचा पाठलाग करत असताना तो सामना त्या ठिकाणी जिंकून दिला. नाफिस बर्डीचं अर्धशतक लुझिंग काउन्समध्ये 2 वेळा येताना आपण बघितलंय. आजही एकता ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक त्यानं झळकावलं परंतु ते व्यर्थ कारण गोलंदाजाने आज कामगिरी खराब केली. परंतु हा नवीन सामना साहिल बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला कव्हर ड्राईव्ह क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बॉल वेगानं सरसावतो डीपमध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अनिकेतच्या सोबतीनं हिरामनला तुम्ही पाहतायत. चिरोबा वाशेरेच्या विरोधात एस जी डोहले असा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवर डबल पूर्ण करत असताना बॅटर अनिकेत ऑफ द मार्क. बिग मैच की शुरुआत यहाँ पर दोस्तों हुई है. चिरोबा वाशेरे और एसजी डोले के बीच में ये मुकाबला. हो यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट थोडीशी शफल होत असताना फक्त दिशा दाखवते. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय चौकार. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर अनिकेत के बल्ले से इस बार आया है. शफल हुए एक जगह बनाई और गेंद को भेज दिया है. बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई 1 बाउंस में 4 रनों के लिए. गेंदबाजी के लिए साहिल शेख है डायमंड ऑफ पीटीसी. उनको गेंदबाजी के लिए पहले ओवर में बुलाया गया लेकिन पहली 2 गेंदें जो रही है उसमें 6 रन बटोरे बल्लेबाजों ने. हो चांगली सुरुवात आहे साहिल शेखच्या विरोधात. थोडी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. इस बार अच्छी गेंद रही वहां पर साहिल शेख द्वारा बैकफुट पर जाकर स्क्वायर कट लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज अनिकेत. जरूर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता इथून मागच्या दोन्ही मॅचचा विचार केला तर बोरिवली गावातील आता दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत. परंतु काय खेळ बघायला मिळाला आणि त्याच्याचमुळे आता प्रेक्षक वर्ग भरपूर सारा कमी झालाय. परंतु हळूहळू पुन्हा प्रेक्षकांची संख्या वाढेल जसजशी स्पर्धा पुढे सरकणार आहे. कारण आज स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये एकता ट्रॉफीची क्रेज भरपूर वाढली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूवर्स तुम्ही पाहतायत. हो पुन्हा अपील झाली आहे. पुन्हा जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आली आहे. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. साहिल पलटवार करतोय. पहिल्या 2 बॉलवर 6 धावा त्या ठिकाणी आल्यानंतर आता इथून चांगलं कमबॅक आपल्याला बघायला मिळालंय. जी बिल्कुल बहुत ही बेहतरीन गेंदबाजी अब यहाँ पर करते हुए साहिल. पहली 2 गेंदों पर 6 रन लेकिन उसके बाद अच्छी वापसी रही है साहिल द्वारा. पुन्हा एकदा साहिल तयार. ओव्हर द विकेट. लोबा फुल टॉस ऑफ साइडला स्विंग केलाय. भिरकावून दिल्या बॉलला मिड विकेटच्या पलीकडे येतोय दमदार षटकार. कमाल का स्ट्रोक. बहुत ही खूबसूरत ये स्ट्रोक लगाया वहां पर बल्लेबाज अनिकेत के बल्ले से. एक और धमाका होता हुआ. पावर प्ले में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. और ये देखिए ये फुल टॉस गेंद रही थी
कहीं ना कहीं पिछला मुकाबला शायद नहीं देखा है साहिल ने, जिस तरह से मुदशिर ने जो गेंदबाजी की, फुल टॉस गेंदें बहुत ज्यादा उन्होंने की थी, पहले रोहन और उसके बाद निवा ने जो उनके सामने बल्लेबाजी की है। फुल टॉस गेंदों से बचना होगा अब यहाँ पर गेंदबाजों को। हो, लागोपाठ 2 डॉट बॉल आले होते, दबाव वाढत होता कुठेतरी फलंदाजावरती, परंतु अशामध्ये एक चुकीचा बॉल तुम्हाला बघायला मिळाला आणि त्याच्यावरती आक्रमण केलं, सिक्सर आला. ओ यावेळेला पुन्हा शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं आणि आणखी एक बॉल विकेटच्या वरनं निघून गेला. येतोय डॉट बॉल, म्हणजे 3 चेंडू डॉट आले. 3 चेंडूंवरती 12 धावा एकूण पूर्ण केल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो चेरोबा वाशेरे संघासाठी. 12 धावा विदाउट एनी लॉस. जी बिल्कुल, एक अच्छी शुरुआत यहाँ पर मिली है। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई चेरोबा वाशेरे और अनिकेत ने जिस प्रकार से यहाँ पर शुरुआत दिलाई है उनकी टीम को, एक अच्छी शुरुआत, सटीक शुरुआत जिसे हम कह सकते हैं। हालांकि हीरामन शेलार ने अब तक कोई गेंद नहीं खेली है। पहले ओवर की समाप्ति, स्कोर जो बनाए गए हैं 12 रन बन चुके हैं, लेकिन इस मैच के बाद समीर BC4 के मैचेस शुरू हो जाएंगे, भिवंडी सिटी के मैचेस इस मैच के बाद शुरू हो जाएंगे और पहले ही जो मैच रहेगा चैलेंज स्पोर्ट्स और डीओ स्पोर्ट्स के बीच में, पहला मैच BC4 फॉर्मेट का। गेंदबाजी के लिए अब शानू को बुलाया गया है। ओवर नंबर 2 में शानू आते हुए गेंदबाजी के लिए। वाशेरे के कैप्टन ने कहा है समीर के इससे पहले एकता ट्रॉफी के 2 से 3 बार वो जीते हैं, लेकिन शायद वाशेरे के कैप्टन को ये नहीं पता है कि SG डोले जो पिछला जो एकता ट्रॉफी रहा था उसमें बहुत बेहतरीन परफॉर्मेंस रहा था उनका, खास करके सरताज ने जो गेंदबाजी की थी। पहली गेंद एक अच्छी गेंद के साथ शुरुआत करते हुए वहां पर गेंदबाज, डॉट गेंद रही है। शानू आए गेंदबाजी के लिए, एक अच्छी लाइन के ऊपर गेंद को उन्होंने रखी है। आज की शाम का एक और बड़ा मैच आप देख रहे हैं, ग्रामीण का ये मैच चलता हुआ, लेकिन इसके बाद सिटी के मैचेस हम देखेंगे। ऑन साइड में इस बार गेंद को खेल दिया वहां पर हीरामन ने और गेंद जाती हुई बाउंड्री के बाहर, 1 बाउंस में 4 रनों के लिए। चांगली सुरुवात आहे. हिरामनच्या बॅटमधून देखील हा चौकार आला आणि या चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना, कारण पहिला बॉल डॉट खेळला होता. पहिलं षटक पूर्णच्या पूर्ण अनिकेत खेळताना दिसला आणि तदनंतर आता सेकंड ओव्हरमध्ये शानूच्या विपक्षामध्ये हिरामननं ती सुरुवात केली आहे. धावफलकावरती 16 धावा आणि आतापर्यंत ज्या धावा आलेल्या आहेत त्या मोस्ट ऑफ बाउंड्रीजच्या माध्यमातून येतात. चौकार आणि षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला. पाचवा हा सामना तुम्ही आजच्या दिवसामधून पाहतायत. PTC पडगा टेनिस क्रिकेट ग्रामीण मधील संघ आणि यानंतर BC4चं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल. शानू फिर से वहां पर उसी दिशा में इस बार लॉफ्ट कर दिया 6 रनों के लिए। व्हाट अ बैटिंग, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस वक्त करते हुए हीरामन शेलार। या मैदानावर आता सर्वच फलंदाज तुटून पडलेत. प्रत्येकी सामना हाय स्कोरिंग होताना तुम्हाला बघायला मिळाला. मोठ्या धावसंख्येकडे प्रत्येकी संघ जाताना दिसला. म्हणजे गोलंदाजांसाठी आता हे मैदान कुठेतरी, मी म्हणेल या स्पर्धेमध्ये कुठेतरी आता हे विसरण्यासारखं असेल. परंतु धनेश 11 कुक्से आणि विकी स्पोर्ट कुक्सेच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. जी बिल्कुल, दोनों जो कुक्से की टीम रही उन्होंने जीत प्राप्त की है। शॉर्ट पुल लगाने की कोशिश की थी वहां पर, बल्लेबाज ने सही तरीके से मिडल नहीं कर पाए थे इस गेंद को वहां पर बल्लेबाज, और एक सिंगल रन इस गेंद के ऊपर आता हुआ। इस सीजन ये दोनों टीमें इस ग्राउंड पर दूसरी बार खेल रही है समीर। तलोली ट्रॉफी में भी ये दोनों टीमों का सामना हुआ था जहां पर वाशिरे टीम को जीत मिली थी। क्या बात आहे. परंतु आता हे फॉर्मॅट वेगळं आहे, ही स्पर्धा वेगळी आहे, नाईट क्रिकेट आहे. त्याच्यामुळे आता इथून बघूया SG डोले टीम पलटवार करणार का, कमबॅक करणार का, रिवेंज बॅटल. जी बिल्कुल, बदला लेना होगा वहां पर, लेकिन जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है वहां पर वाशेरे के बल्लेबाजों के बदले के मूड में नहीं नजर आ रहे। लेग बाय का एक सिंगल रन इस बार स्कोर में जुड़ता हुआ, इस सिंगल के साथ टीम का स्कोर अब जा पहुंचा है 24 पर स्कोर। अनिकेत और हीरामन शेलार इस वक्त बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। पॉवर प्लेची ही दोन्ही षटकं आपल्या नावी करण्याचा प्रयत्न सध्या चेरोबा वाशिरेच्या फलंदाजांनी केलेला आहे. की इनिशियल ओव्हरमध्ये ज्या टीमला चांगली सुरुवात मिळते ना, तो संघ पुढे जाऊन डॉमिनेट करत असतो आणि ती चांगली सुरुवात आता चेरोबा वाशिरे संघासाठी मिळालेली आहे.
थोड़ा आगे गए थे वहां पर इस गेंद को खेलने के लिए हीरामन, कदमों का जरूर इस्तेमाल किया था, हालांकि गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं कर पाए थे वहां पर बल्लेबाज। ओवर की समाप्ति भी होती हुई, 2 ओवर की समाप्ति बिना किसी विकेट के नुकसान पर अब तक जो स्कोर बनाया गया है 24 रन बने हैं। दोनों गेंदबाजों ने 12-12 रन खर्च किए, पहले ओवर में साहिल और इस ओवर में शानू। हो जरूर, आणि एक चांगलं पॉवर प्ले आता राहिलंय ते म्हणजे चिरोबा वाशेरे संघासाठी, कारण 12च्या सरासरीनं धावा जोडल्या आणि एकही खेळाडू गमावलेला नाहीये, त्याच्यामुळे एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. अंडर फ्लड लाईट अशा प्रकारे धावा जोडणं आणि 2 ओव्हरमध्ये 24 धावा आता स्कोर कार्डवरती जोडलेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा विचार केला तर शानूनं षटक हाताळलं, साहिलच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या आणि तदनंतर शानू देखील कुठे मागे पडला नाही, त्यानेही 12 धावा खर्च केल्या. चला, मुख्य प्रवेशद्वारावरती कोणाच्या गाड्या पार केलेल्या आहेत त्यांना विनंती करतोय की आपण आता तिथून गाड्या बाजूला करा, कारण आता पाहुणे येत आहेत. हमारे गेस्ट आ रहे हैं, देखिए जो कि मेन गेट है वहाँ पर जो भी गाड़ियाँ पार्क की हुई है वहाँ से बाजू करनी है. देखिए एंट्री गेट के पास जिन दर्शक ने भी अपनी गाड़ियों को पार्क किया प्लीज़ वहाँ से हटा ले, क्योंकि अब से कुछ ही देर में हमारे जो मुख्य अतिथि है वो यहाँ पर उनका आगमन होने जा रहा है. तो एंट्री गेट के पास जिन लोगों ने अपनी गाड़ियों को पार्क किया प्लीज़ वहाँ से हटा ले. थर्ड ओव्हर आणि आता केतन बॉलिंग मार्कवरती येतोय. फर्स्ट चेंज तुम्हाला बॉलिंगमध्ये बघायला मिळतोय, कारण पहिलं षटक साहिलनं हाताळलं, त्याच्यानंतर सेकंड ओव्हर शानू आणि आता थर्ड ओव्हरमध्ये केतन. तिसऱ्या षटकासाठी तिसरा वेगळा गोलंदाज आता कॅप्टन साहिलनं वापरलाय. समोर अनिकेत, फुल टॉस आहे, पिकअप आणि बॉलला पाठवलाय सर मिड विकेटच्या दिशेनं, सीमा पार येतोय षटकार. पहली गेंद वहां पर केतन की जो रही वो फुल टॉस गेंद रही है और झन्नाटेदार स्ट्रोक लगाया इस गेंद के ऊपर अनिकेत ने, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी, पूरी तरीके से ताकत झोंक दी थी इस स्ट्रोक को खेलने के लिए वहां पर बल्लेबाज ने और गेंद को कहीं दूर भेजते हुए. स्क्वेअर आणि अँगल मध्ये तुम्ही पाहू शकता, फुल टॉस होता, फुल टॉसला पीक केला आणि सर पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेतच्या बॅटमधून येणारा हा दुसरा सिक्सर तुम्ही पाहतात. पहिल्या षटकामध्ये देखील साहिलच्या विपक्षामध्ये एक षटकार त्यानं लगवला आणि त्याच्यानंतर आता स्वागत केलं केतनचं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटकार त्याच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळाला आणि धावफलक आता जाऊन पोहोचले 30 आकड्यावरती 30 रन्स. हा सामना देखील मोठ्या स्कोरकडे वाटचाल करताना असं वाटतंय. ज्या प्रकारे दोन्ही सलामीवीरांनी सुरुवात केली आहे, चांगला ओपनिंग स्टँड. पुन्हा एकदा याही वेळेला लेन बॉल होता, इथे पिकअप फटका बघायला मिळतो आणि आता क्षेत्ररक्षक चूक करताना दिसला. कॅच ड्रॉप, बॉल एक टप्प्याने सीमा पार, येतोय चौकार. फिर से एक और अच्छा स्ट्रोक वहां पर अनिकेत के बल्ले से आता हुआ, इस बार गेंद चलेगी 1 बाउंस में सीमा रेखा के पार जाती हुई 4 रनों के लिए, लेकिन मिड विकेट पर जो खिलाड़ी खड़े थे शायद वो गेंद को सही तरीके से जज नहीं कर पाए थे. बेस्ट जजमेंट आणि त्याचा फायदा त्या ठिकाणी आता फलंदाजाला होतोय. मौका भी दिया और चौका भी दिया. या 4 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय. 34 आकड्यावरती चिरोबा वाशेरे ड्रायव्हिंग सीट घेण्याची तयारी आता पहिल्याच डावामध्ये त्यांनी दाखवली आहे. प्लेयर्स पॅव्हिलियन मध्ये अगदी रिलॅक्स खेळाडू तुम्ही पाहताय, त्याचं कारण सुरुवात सलामीवीरांनी चांगली मिळून दिलेली आहे ती वाशेरे संघाला. केतनला पलटवार करावा लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप जास्त होता, विकेटच्या बाहेर बॉल पडला आणि पंचांनी नो बॉलचा इशारा देखील सांगितलाय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 35 वर. या पुढचा बॉल असेल आता फ्रीट. यानंतर सिटी क्रिकेट भिवंडी च सिटी क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. BC4 फॉर्मॅट मधील पहिला सामना यानंतर तुम्ही पाहणार आहात. चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरोधात डिओ स्पोर्ट्स. चला, दोन्ही कॅप्टन आता टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओहो, हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल म्हणजेच काय तर आता फ्री हिट कंटिन्यू असेल. अनिकेतकडे पुन्हा संधी आहे. जी बिल्कुल, यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं केतन, अतिरिक्त रन कहीं ना कहीं ज्यादा खर्च करते हुए, पिछली नो बॉल रही थी और इस बार फ्री बचने के लिए कहीं ना कहीं कुछ अलग करना चाहते थे वहां पर गेंदबाज. लेग स्टंप के बाहर गेंद को पिचअप कराते हुए वाइड का इशारा इस वक्त आता हुआ एम्पायर द्वारा. फ्री गेंद अभी भी कंटिन्यू रहेंगे, अभी भी मौका है वहां पर बल्लेबाज के पास, लेकिन गेंदबाज क्या करेंगे. बरोबर फ्रीडचा बॉल आणि परफेक्ट यॉर्कर अक्षरशः त्या ठिकाणी डिफेन्स करण्यास भाग पाडलं. फटका खेळताच आला नव्हता आणि एकच धाव तिथे मिळेल. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 37 धावा, 37 ऑन द बोर्ड नाउ. एक अच्छे टोटल की तरफ यहाँ पर बढ़ती हुई चिरोबा वाशेरे, जिस तरह से दोनों ओपनर बल्लेबाजों ने शुरुआत दिलाई है. पहले 3 ओवर, तीसरा ओवर ये चल रहा, अब तक स्कोर 37 बिना किसी विकेट के नुकसान पर.
अनिकेत और हीरामन शेलार बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 23 पर बैटिंग कर रहे हैं अनिकेत, जबकि 11 रन बनाए हैं हीरामन ने। ओ चांगला खेळ आपल्याला बघायला मिळालाय. केतन यावेळेला पुन्हा समोर लॉफ करायचं होतं, बॅटची इन रेंज लागत असताना बॉल येतो आउटफील्ड मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते बॅटर, परंतु नकार आलाय. काही प्रेक्षक रेलिंगला पकडून जे काही प्रेक्षक उभे राहिलेले आहेत त्यांना विनंती करतोय की आपण आता रेलिंगला पकडून उभे राहू नका, तुमच्यासाठी स्टँड्स बनवलेले आहेत. काही प्रेक्षकांनी बॅनर पकडले आहेत, त्यांना विनंती करतोय आकर्षक स्टँड्स आपल्यासाठी बनवलेले आहेत, त्या स्टँड्समध्ये येऊन तुम्ही बसा. एकता ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. जी बिल्कुल, जो दर्शक पूरी तरीके से अपना वेट रेलिंग के ऊपर डालकर खड़े हुए, प्लीज उनसे निवेदन है थोड़ा सा दूर हो जाए और खास करके बैनर से आप लोगों को दूर रहना है. केतन आणि केत समोर फुल टॉस होता, परंतु मिस टायमिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल घेण्याची संधी त्याच्याकडे होती, परंतु कॅच सुटलाय. झेल ड्रॉप, जीवनदान मिळतोय पुन्हा अनिकेतला आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्णही केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय जाऊन पोहोचल्या 40 आकड्यावरती. 40 रन्स ऑन दी बोर्ड नाव. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना फार चांगली टोटल, फार मोठ्या टोटलकडे आता अग्रेसर चेरोबा वाशिरे टीम. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है ऐसा लग रहा है कि एक बड़े टारगेट की तरफ जाने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज. अनिकेतला दोन वेळा जीवनदान मिळालं. यावेळेला दिशाहीन बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, मिळेल एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती 41 धावा, 41 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 41 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. लगातार दिशाहीन गेंदबाजी भी देखने को मिल रही है इस ओवर में केतन द्वारा. ये दूसरी उनकी वाइड गेंद रही थी. एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा त्यानं खर्च केल्यात, समोर हॅमर्ड केल्या. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित. सेकंडचा कॉल, धावबाची संधी आणि आता यावेळेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हीरामनला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का चेरोबा वाशिरे संघाला. जी बिल्कुल, पहला विकेट यहाँ पर गिरा है और हीरामन शेलार वहां पर आउट होकर वापस जाते हुए. हालांकि दूसरा रन नहीं था वहां पर, लेकिन कहीं ना कहीं यही माइंडसेट था वहां पर बल्लेबाज का, क्या उनको जाना था और महेंद्र मागे को आना था. हो, अगदी तोही प्लॅन असावा, परंतु येथे 3 षटकांचा केस संपन्न झाला. 42 धावा धावफलकावरती आणि अगदी 18 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या केतननं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 धावा जरूर आल्या. निपा धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय आणि हा पहिला धक्का. चांगली पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली दोघांमध्ये. तीन ओवर की समाप्ति यहाँ पर हो चुकी है और स्कोर जो बनाया गया 42 रन बन चुके, 42 रन बन चुके हैं एक विकेट गंवाने के बाद. हीरामन शेलार इस वक्त आउट होकर वापस गए, लेकिन अनिकेत अभी भी वहां पर मौजूद है और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 26 पर वो बल्लेबाजी कर रहे, जबकि नए बल्लेबाज आए महेंद्र मागे. गेंदबाजी के लिए एक बार फिर से साहिल के हाथों में गेंद थमा दी गई है. साहिल शेख गेंदबाजी के लिए आते हुए पहले ओवर में 12 रन खर्च किए थे उन्होंने पावर प्ले में, लेकिन अब देखना है कि किस प्रकार से वो गेंदबाजी करेंगे. अगला जो मैच रहेगा वो है डीओ स्पोर्ट्स और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में रहेगा. BC4 फॉर्मेट भिवंडी सिटी का मुकाबला रहेगा और दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन और डीओ स्पोर्ट्स के कैप्टन. खेल की शुरुआत होती हुई ओवर नंबर 4 में आते हुए साहिल शेख. पहले 3 ओवर में 42 रन बने हैं समीर. पहली गेंद का सामना कर रहे थे वहां पर महेंद्र मागे और पहली गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. यही अंदाज है महेंद्र मागे का. आओ देखा ना ताओ देखा, गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर. पहिल्या चेंडूचा सामना करत होता. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आणि काय फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट थेट भिरकावून दिल्या बॉलला सीमा पार. महेंद्र मागे याच खेळासाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून त्याच्या नावाला नक्की सजणारा हा फटका त्यानं सजवला. माइटी महेंद्र मागे सिक्सर के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए और टीम का स्कोर अब पहुंचा दिया है 48 पर. फिर से बड़ा हिट लगाने की कोशिश वहां पर रही थी महेंद्र मागे द्वारा, लेकिन इस बार सही तरीके से मिडल नहीं कर पाए वहां पर बल्लेबाज. लेकिन रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बेहतरीन. विकेटों के बीच में जो दौड़ रही थी वो कमाल की रही है. सिंगलला डबलमध्ये देखील तुम्हाला कन्वर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं असतं, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षकांना इथून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. ऑलरेडी आता फार वेगानं धावा बनत चालल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये धावा तुम्हाला थांबवणं गरजेचे आहेत.
या 2 धावांनी स्कोर पुढे सरकलाय 50वा 50 अप. बैठक स्ट्रोक इस बार लगाया वहां पर. देखना है कि क्या कुछ हुआ है. आउट. व्हाट अ कैच. बहुत ही बेहतरीन कैच वहां पर समाप्त करते हुए. रनिंग कैच इस वक्त समाप्त किया है. केतन वहां पर मौजूद रहे थे. कमाल का है ये कैच. उनको भी पता था कि ये कैच किसका है. महेंद्र मागे का ये कैच था. वाव, काय चेल पकडलाय स्वतःला झोकत असताना. एक्सलंट, आउटस्टँडिंग टेकन बाय केतन मगर. खूप जास्त बाहेरून अक्षरशः लपेटला होता चेंडूला आणि रनिंग कॅच, स्टनिंग कॅच. जबरदस्त झेल त्या ठिकाणी केतन मगरने समाप्त केलाय. देखिए समीर, क्रिकेट में कहा जाता है कि अगर मगर नहीं चलता है, लेकिन केतन मगर है तो फिर सब कुछ चलता है. व्हाट अ कैच. बहुत ही बेहतरीन कैच वहां पर केतन मगर द्वारा. जरूर जरूर, अगर और मगर को जगह नहीं, लेकिन ये केतन मगर विकेट वहां पर गिरा है. महेंद्र मागे आउट होकर वापस गए हैं. एक बड़ा विकेट वहां हासिल किया है साहिल ने. अब कहीं ना कहीं कमबैक करने की कोशिश भी रहेंगी उनके द्वारा, जबकि नए बल्लेबाज उज्जवल आते ही साथ बड़ा हिट लगाने की कोशिश रही थी वहां पर नए बल्लेबाज उज्जवल द्वारा. लेग बाय का एक सिंगल रन और स्कोर में जुड़ता हुआ. इस सिंगल के साथ अब टीम का स्कोर 51 पर. 2 विकेट गंवाने के बाद चेरोबा वाशेरे. हो, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या वेळेला बजर खान अशा प्रकारच्या कॅचेस, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण ज्या वेळेला होतं ना, त्यावेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तो कॉन्फिडन्स आता इथून डेफिनेटली साहिल शेखचा देखील वाढला असेल आणि तदनंतर आता इथून पलट वार करण्याचा तो प्रयत्न जरूर करेल, कारण धावा ज्या वेगानं बनवत आहेत तो वेग कुठेतरी थांबवणं गरजेचा. जी बिल्कुल, और वही काम करते हुए यहाँ पर साहिल शेख. पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद डबल, फिर एक बड़ा विकेट महेंद्र मागी का, और इस बार लेग बाय का एक सिंगल रन. साहिल शेख एक बार फिर से वहां पर गेंदबाजी के लिए. ओ, लेकिन इस बार देखना है कि साहिल की ये गेंद जो रही है, वाइट ये गेंद रही है. कुछ अलग करना चाहते थे इस बार अपनी गेंदबाजी में. एकसा बाउन्स देखील त्या ठिकाणी मिळाला आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 52 या आकड्यावरती मोठ्या टोटलकडे वाटचाल चेरोबा वाशेरे संघाची तुम्हाला बघायला मिळते. एक्स्ट्रा रनों से यहाँ पर बचना होगा कहीं ना कहीं. जमीन के सारे से इस बार गेंद को खेल दिया. वहां पर बल्लेबाज ने देखना है लॉन्ग लेग की दिशा में वहां पर जरूर खिलाड़ी मौजूद रहेंगे, लेकिन केतन जिस तरह से यहाँ पर, अनिकेत जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी करे वो बहुत ही बेहतरीन है. चांगली रनिंग दोघांमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळाली आणि अनिकेत जो सलामीला आलाय आतापर्यंत 28 धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळाल्यात. या स्पर्धेमध्ये एकमात्र अर्धशतक नाफिस बर्डीच्या बॅटमधून आलं, बट ते लुझिंग काउज मध्ये होतं कारण तो सामना गमावला एनसीसी बोरिवलीनं. जी बिल्कुल, आज एक अर्धशतक जरूर हमें देखने को मिला है नाफिस बर्डी द्वारा, और एक हैट्रिक भी हुई है. क्रिश ने वो हैट्रिक पूरी की थी. येस, धनेश 11 कुकसे संघाचा तो गोलंदाज. बहुत ज्यादा वहां पर सफल होकर इस गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज. लास्ट गेंद जो रही है साहिल की वो बहुत ही बेहतरीन रही है. बल्लेबाज से थोड़ा सा दूर की तरफ गेंद को रखते हुए 4 ओवर की समाप्ति हो चुकी है और स्कोर जो बनाया गया है 54, 54 रन बन चुके हैं 2 विकेट गंवाने के बाद चेरोबा वाशेरे. खूप जास्त ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरं म्हणजे लास्ट बॉलचा आपण विचार केला तर हा बॉल कदाचित लॉंग ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला खेळला असता तर बेटर रिझल्ट राहिला असता अनिकेतसाठी. नेक्स्ट मॅचचा पुन्हा एकदा आपण कॉल करूया. चॅलेंज स्पोर्ट आणि डिवो स्पोर्टचे कॅप्टन, टॉस करण्यासाठी तुम्हाला यायचं आहे. हॅपी शॉप टॉस बॉक्समध्ये BC4 फॉर्मॅटमधील सामना तुम्हाला बघायला मिळेल. वेलकम सचिन. चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन सचिन भोईर इस वक्त आ चुके हैं. डीओ स्पोर्ट्स के कैप्टन आपको भी टॉस के लिए आना है. अगला जो मैच रहेगा वो BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट का मैच रहेगा. देखिए बार बार यहाँ से अनाउंसमेंट किया जा रहा है कि एंट्री गेट के पास जिन लोगों ने अपनी गाड़ियों को पार्क किया प्लीज वहां से हटा ले, क्योंकि अब से कुछ ही देर में हमारे मुख्य अतिथि यहाँ पर उनका स्वागत होने जा रहा है, उनकी एंट्री होने जा रही है. तो प्लीज थोड़ा सहयोग करें. एंट्री गेट के पास से तमाम गाड़ियों को आप लोगों को हटा लेना है. अंतिम षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सतीश बॉलिंग मार्कवरती आल्यास सामना करेल बॅटर उज्ज्वल. पहिला बॉल फेस करत असताना खरं तर परफेक्ट मिडलिंग त्याला करता आलेलं नव्हतं आणि
आता तोच उज्ज्वल स्ट्रायकिंग एंडला, परंतु आता त्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. लोबो फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आला मिड विकेटला. डीपमध्ये प्रोटेक्शन, फक्त मिळेल एकच धाव. परंतु मागच्या 3 षटकांच्या कंपॅरिझनमध्ये कंपॅरेटिव्हली आपण चौथं षटक पाहिलं तर मजर खान पलटवार करण्यासारखंच दिसलं साहिल शेखच्या वतीनं. जी बिल्कुल, जिस तरह से गेंदबाजी की है पिछले ओवर में साहिल ने, वो बहुत ही बेहतरीन 12 रन खर्च किए उन्होंने और एक बड़ा विकेट महेंद्र मागे के रूप में एक बड़ा विकेट उन्होंने हासिल किया है. लेकिन इस ओवर में सतीश को भी उसी तरह से गेंदबाजी करनी होगी. हो डेफिनेटली आता तोच मोमेंटम आता त्याला कायम ठेवावा लागेल. ओहो, या वेळेला करा बॉल आहे. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. खूप जास्त वेगाने टाकण्याचा कदाचित सतीशनं प्रयत्न केला त्या ठिकाणी. 1+1 2 धावा आता जोडल्या गेल्यात आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती आतापर्यंत 57 धावा. हा सामना देखील हाय स्कोरिंग. देखिए समीर, भले ही ये नो बॉल है लेकिन कहीं ना कहीं किस्मत वाले भी रहे हैं सतीश कि इस नो गेंद के ऊपर, बीमर गेंद के ऊपर बड़ा हिट नहीं आ पाया है. हो नक्कीच थोडेसे भाग्यवान राहिले, कारण ह्या चेंडूवरती कदाचित बॅटला हलकासा जरी स्पर्श झाला असता तरी चौकार होऊ शकला असता. फ्रीटचा बॉल, फ्रीट बॉल पुन्हा लोबो फुल टॉस आता मिड विकेटला. क्षेत्ररक्षकांनी आता खूप चांगली त्या ठिकाणी चुणूक दाखवली आहे. मागच्या ओव्हरमध्ये जो झेल पकडला त्याच्यानंतर येथे काही रन्स आपल्या टीमसाठी वाचवल्या. फिल्डिंग आता वेगळ्या स्तरावर. केतन मगर पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पहा. 1 बाउन्सनं बॉल त्या ठिकाणी अडवला आणि 2 धावा खरं तर आपल्या टीमसाठी वाचवल्या असंच आपण म्हणूया. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 59 धावा, 59 रन्स. ओ आता लॉब केल्या लॉंग ऑनला. इथे क्षेत्ररक्षक साहिल आहे, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, लागेल धक्का. हा तिसरा चिरोबा वाशेरे संघाला. जी बिल्कुल, तीसरा विकेट यहाँ पर गिरता हुआ. उज्जवल इस वक्त आउट होकर वापस जाते हुए बड़ा हिट लगाने की कोशिश उन्होंने की थी लेकिन लॉन्ग ऑन को क्लियर नहीं कर पाए. एक बहुत ही बेहतरीन कैच वहां पर रहा है साहिल द्वारा. विकेट नंबर 3 का यहाँ पर पतन होता हुआ. 59 पर ये तीसरा विकेट अब यहाँ पर गिरा है. डीओ स्पोर्ट्स के कैप्टन, आपको भी टॉस के लिए आ जाना है. चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन सचिन भोईर आ चुके हैं, जबकि नए बल्लेबाज अब आए हैं बल्लेबाजी के लिए रितेश. आणि आता मला वाटतं शेवटचे काही 3 बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत या डावामध्ये आणि रितेशकडून एखाद्या मोठ्या फटकेची अपेक्षा जरूर असेल. त्याच्या गावकऱ्यांना फ्लिक केला, हवे त्या बॉल. इथे झेलची संधी, परंतु यावेळेला कॅच ड्रॉप. झेल सुटलाय त्या ठिकाणी. रितेशला जीवनदान मिळालंय आणि 2 धावा पळून देखील पूर्ण केल्या जात आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न केला जात होता, परंतु येथे खरं तर तो धोका पत्करला आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागते. 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 61 धावा, 61 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रत्येकी मॅच हाय स्कोरिंग होताना आज असं वाटतंय की प्रेक्षकांना चौकार, षटकार, धावांचा पाऊस पडताना दिसतोय. यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक, एक साकावरला ठक असा आवाज आला होता ज्या वेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला आणि पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 63. बहुत ही तेज ये स्ट्रोक लगाया था वहां पर बल्लेबाज ने एक्स्ट्रा कवर की दिशा में, लेकिन तारीफ करनी होगी वहां पर खिलाड़ी की. शानू वहां पर मौजूद रहे थे. शेवटचा एक चेंडू. धावफलकावरती 63 धावा, मोठी टोटल उभारली गेली आहे. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवला, वाईड इस लॉंग ऑनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती येतोय सिक्सर आणि या सिक्सरच्या सहाय्यानं धावफलक आता जाऊन पोहोचला 69 आणि 70 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता एसटी डोहले संघाला. दोस्तों आप देख रहे हैं एकता ट्रॉफी जिसे आप तक लेकर आए हैं
शाहिद खान, मैजेस्टिक शाहिद खान द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है। एकता ट्रॉफी शुरुआती जो मैचेस रहे वो ग्रामीण के मैचेस रहे, पीटीसी के मैचेस रहे, लेकिन अब ये जो दोस्तों टॉस होने जा रहा है ये BC4 फॉर्मेट का टॉस होने जा रहा है। भिवंडी सिटी का क्रिकेट अब यहाँ पर शुरू होने जा रहा है और पहला जो मैच रहा है वह है चैलेंज स्पोर्ट्स और डीओ स्पोर्ट्स के बीच में रहेगा। डीओ स्पोर्ट्स के कैप्टन, टॉस के लिए आपको आ जाना है। डीओ स्पोर्ट्स के कैप्टन आइए, दोनों कैप्टन इस वक्त हमारे साथ जुड़ते हुए। वेलकम जरार, आपका स्वागत है। और इस टॉस को अंजाम देने के लिए हमारे बीच में वसीम शेख साहब मौजूद है। उन्हीं के शुभ हाथों से इस मैच का हम टॉस करेंगे। BC4 फॉर्मेट का अब यहाँ से खेल शुरू होने जा रहा है और पहला ही मैच चैलेंज स्पोर्ट्स और डीओ स्पोर्ट्स के बीच में मुकाबला रहेगा। कॉइन एक तरफ है फ्रेंड्स ग्रुप और दूसरी तरफ है एकता ट्रॉफी। एकता ट्रॉफी का ना यहाँ पर डीओ स्पोर्ट्स के कैप्टन जरार मुल्ला का, और देखना है कि आता क्या है। आया भी है एकता ट्रॉफी। बहुत बहुत शुक्रिया वसीम शेख साहब आपका। आपसे गुजारिश है एक बार फिर से आपको VIP डाइस पे जाकर उसकी शोभा को बढ़ाना है। डीओ स्पोर्ट्स के कैप्टन जरार मुल्ला इस वक्त मेरे साथ है। जरार भाई, पहला जो मैच रहा था आपका आज जो आपने खेला है वो ग्रामीण का मैच रहा था, लेकिन अब सिटी का मैच यहाँ पर आप खेलने के लिए आए। जब आप ग्राउंड पर उतरे तो किस तरह से फीलिंग्स आ रही थी आपको? बहुत अच्छा टूर्नामेंट है। शाहिद खान जो ये टूर्नामेंट कराते हैं और नाइट में इतना बड़ा टूर्नामेंट हमारे इधर नहीं होता है, तो और उनको सब सपोर्ट भी करते हैं और बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं और बहुत अच्छा लगा खेल के। लेकिन टीम हारी तो उससे नर्वस है आदमी। देखिए, ग्रामीण की टीम जो थी आपकी वो अब बाहर हो चुकी है, लेकिन सिटी में अभी भी आपकी टीम बरकरार है क्या, और आगे की तरफ आपकी टीम को ले जाना चाहोगे? बिल्कुल कोशिश करेंगे अच्छा खेलने की और आगे जाने की कोशिश करेंगे। टॉस जीता, क्या करने जा रहे हो? बैटिंग करेंगे। आइए, चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन सचिन भोईर इस वक्त मेरे साथ है। पहले गेंदबाजी आई है, कैसे आप सेटिस्फाई है? हाँ, सचिन भाई कि मेरे को बॉलिंग ही करना था। टीम क्या सचिन पूरी तरीके से कंप्लीट है आपकी? हाँ, सब प्लेयर आ चुके हैं। शाहिद खान का ये टूर्नामेंट एकता ट्रॉफी जो 12वां सीजन है, क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में आप? हर साल ये टूर्नामेंट हम लोग खेलते हैं, तो ग्रामीण प्लेयर टीम को या सिटी हो सबको मौका मिलता है यहाँ, और नाइट को इतना बड़ा टूर्नामेंट का ये नियोजन करते हैं तो और मज़ा आता है खेलने में। ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू, चैलेंज स्पोर्ट्स के कैप्टन और डीओ स्पोर्ट्स के कैप्टन। तो दोस्तों, टॉस यहाँ पर हुआ, टॉस को जीता है डीओ स्पोर्ट्स के कैप्टन जरार मुल्ला ने और पहले बैटिंग करने का उनका फैसला रहा है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। येस, थँक यू सो मच कॉमेंटेटर मजर खान. डिफेंडिंग चॅम्पियन आहे चॅलेंज स्पोर्ट्स एकता ट्रॉफी की. हो, अगदी बरोबर. मागच्या वर्षीचं हे चषक एकता ट्रॉफी ही चॅलेंज स्पोर्ट्स संघाने जिंकली होती आणि तो संघ आता पुन्हा एकदा या वर्षामध्ये त्याच संघामध्ये खेळताना दिसेल की डीओ स्पोर्ट्स एक मोठं आव्हान पहिल्याच मॅच मध्ये त्यांच्या समोर असेल. परंतु त्या अगोदर येथे तब्बल 70 धावसंख्येचं लक्ष्य सेट करण्यात आलेलं आहे. 70 रन्स टू विन इन 5 ओव्हर. मोठं लक्ष्य आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते. मागचा सामना तुम्ही लगेचच बॅकवर्ड करून बघा, मग तुम्हाला समजेल की क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. मला वाटतं की एका ओव्हरमध्ये 29 ची गरज होती आणि त्या मॅचमध्ये त्या फलंदाजानं तो कारनामा केला. दुमा सर माझ्या सोबतीनं जोडले जातात. वेलकम सर. धन्यवाद. आपण अशक्य शब्द बघितला समीर, तर त्या अशक्य शब्दामध्ये शक्य हे दडलेलं आहे, इम्पॉसिबलमध्ये पॉसिबल दडलेलं आहे. हो, नक्कीच. आणि त्याच्यासाठी ती मेहनत आणि शेवटपर्यंत तुमचा तो संयम आहे तो महत्त्वाचा आहे. कधी हार न मानण्याची वृत्ती तुम्हाला ठेवावी लागेल. पहिलाच बॉल आणि आगाज केलाय चौकारानं, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. खणखणीत चौकार. साहिल आणि शाहिद आणि शाहिदच्या सोबतीनं साहिल आहे, परंतु हा चौकार शाहिदच्या बॅटमधून आलाय. हिरामन कॅप्टन ऑफ टीम चेरोबा वासेरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधात चौकार तुम्हाला बघायला मिळालाय. सुरुवात चांगली केली आहे मोठं लक्ष्य पार करताना. ओह,
आता पुन्हा उडवलाय बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतोय, बघतच राहणार. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. आईवा झेल पकडलाय त्या ठिकाणी. किदरेश, साजिद शेख, वसीम शेख आणि आसिफ चिमनाट. चला त्या प्रेक्षकाला विनंती की थोडं नंतर यायचं आहे आपण. आणि इथे मात्र 10 का दाम दाखवलेला आहे. शाहिद याने आपण पदे पहिल्या चौकार आणि त्यानंतर षटकार. टिट फॉर टॅट, जेवढं मोठं लक्ष आहे आणि तेवढी चांगली सुरुवात इथे केली जाते धावांचा पाठला करताना. हो, लागोपाठ दोन्ही बॉलवर बाउंड्री बघायला मिळाला. एक चौकार, एक षटकार आला. शाहिदच्या माध्यमातून पुन्हा एक चांगला बॉल आता ऑप्शनच्या बाहेरचा होता. ही लेन चांगली आहे. या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे काय घडलंय, ओहो, आता ओव्हर थ्रो झाला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चला, ज्यानं झेल पकडले त्या प्रेक्षकाने या. आणि त्यालाच पारितोषिक दिलं जाईल. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले 12 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये हीच तर सुरुवात हवी होती. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 होत्या. म्हणजेच काय, आता तर इथे आपण नक्की म्हणू शकतो की 3च बॉलमध्ये 12 केल्यात. म्हणजे पुढे दिसतोय सध्या यशजीत डोहले. परंतु यावेळेला विकेटचं पतन, धक्का लागला पहिला. हिरामन शेलारला मिळते सफलता. आणि शाहिद शेख ज्यांनी सुरुवात प्रत्येकी गावकऱ्याच्या नजरा लागल्यात, डोहलेच्या आणि वासेरेकरांच्या देखील, कारण मॅच आता बनली आहे. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. या षटकाला सुरुवात केलेल्या गोलंदाज रितेश यांनी दूरच्या टोका करून अगदी पहिला चेंडू निर्धाव हाताळताना तो पाहायला मिळतोय. पहिला बॉल शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलनं सुरुवात केली. साहिल शेख सामना करतोय. इथे पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. हे आपण पाहू शकता. अविवा झेलसाठी पारितोषिक दिलं जाते. साजिद शेख यांच्याकडून नक्कीच अविवा झेलसाठी पैसे दिले जातात, पारितोषिक दिलं जाते. हा सामना आपण जर का पाहिला तर त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत, कारण तो संघाचा प्रमुख खेळाडू आहे आणि टीमचा कॅप्टन देखील आहे. एका धावेने स्कोर 23 वर. परंतु मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आता रितेशने केलाय. अगदी बरोबर. रितेश यांनी नक्कीच धावांवर रोख लावलेली आहे. हे आपण पाहू शकता. प्लेयर मिस, जो फलंदाज घातक ठरला होता या अगोदरच्या षटकामध्ये, त्या फलंदाज देखील थांबवण्याचं काम या चेंडूवर केलेलं आहे गोलंदाज रितेश याने. चांगला वेग आणि वेगाबरोबर हार्ड लेंथला हिट करताना तो दिसलाय. सातत्याने बॅटरच्या बरोबर स्लॉटमध्ये चेंडू देत नाही आणि इथून विकेटचा तो चांगला फायदा उचलतोय, कारण हळूहळू तर दमटपणा येत चालला. त्याच्यामुळे थोडासा बाउन्स कमी होताना दिसेल, स्किट होताना दिसेल. यावेळी मात्र चेंडूला मेडिकल रिझल्टमध्ये खेळलेलं मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद. सिरताज याची गेली संपुष्टात. न्यू बॅटर केतन आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची संख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते. ती 23. 70 लक्षाचं पाठलाग एजी स्पोर्ट्स डोले संघ आपण करताना पाहतोय. चेरोबा वासेरे विपक्ष एजी स्पोर्ट्स डोले या 2 संघामध्ये ग्रामीण फुल मधील हा सामना आपण पाहतोय. आणि यानंतर आपण बीसी फोर सिटी फॉर्मॅटकडे देखील वळणार आहोत. गोलंदाज रितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दूरच्या टोकाकडून. इथे सरळ बॅटने फटका केलेला आहे. या स्ट्रेट लॉंग ऑन रिझल्ट मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउंड चौकार. खरं तर आपण बघितलं तर लॉंग ऑन वाईड ऑफ होता आणि ते हेडलं होतं फलंदाजाने. स्ट्रेट लॉंग ऑन रिझल्ट मधून हा चौकार त्यांनी वसूल केलेला आहे.
महत्वपूर्ण हा चौकार होता, कारण येथून चौकाराची नितांत गरज होती. सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव रितेशने टाकला आणि फायनली शेवटच्या बॉलवर त्याच्या विरुद्ध चौकार आला. 5 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 चांगला कमबॅक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय तो चिरोबा वाशेरे संघाकडून. कारण पहिल्या षटकामध्ये एकूण 22 धावा आल्या होत्या आणि तिथून असं वाटलं होतं की आता या मॅचकडे वेगानं निघालेत, सुसाट निघालेत एस.डी. डोलेचे बॅटर. आणि अशातच रितेशनं कुठेतरी एक स्पीड ब्रेकर लावला आणि फक्त 5 धावांचं षटक त्यानं हाताळलंय. 27-2. अगदी बरोबर, कारण त्यांनी त्या आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि ती सुसाट आपण गाडी पाहिली होती पहिल्या षटकामध्ये. ही जी डोली संघाची ती थांबवण्याचं काम या षटकामध्ये आपण पाहतोय रितेश गोलंदाजाने केलेलं आहे. येणारे 18 बॉल शिल्लक सामना जिंकण्याकरिता अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 14.33 सरासरीने धावा जोडाव्या लागतील आणि सध्या हे समीकरण तुमच्या समोर आहे ऑन स्क्रीन. येणारे 18 बॉल 43 धावांची आवश्यकता. एस.जी. डोले संघ हा कारनामा करणार का? मागचा सामना जवळपास करूनचे प्रेक्षक निघाले होते, घरी निघाले होते. त्यांनी जर लाईव्ह वरती जाऊन पुन्हा बघितलं असेल तर तेही अचंबित, त्यांनाही आश्चर्याचा धक्का लागला असेल की आपण जिंकलोय. 18-43 इक्वेशन गोलंदाजी करण्यासाठी उज्ज्वल बॉलिंग मार्क वरती येतोय. बदल पाहायला मिळाला. पहिलं षटक इरामधनं हाताळलं, त्याच्यानंतर रितेश आणि आता उज्ज्वल आलाय. 3 षटकांसाठी 3 नवीन गोलंदाज. 8:07 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. ओहो, यावेळेला मोठा फटका आणि सरळ स्टँड मध्ये बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. साहिलच्या बॅटमधून येतोय पहिलाच बिग हिट, 6. क्या बात आहे, अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. आपण पाहू शकता हुक केलेल्या चुनला भिंगरी शॉट. अगदी बीसीसी लिजंड स्टँड आहे, त्या स्टँडला सलामी देणारा षटकार पाहायला मिळतोय. लॉंग वे शफल होत असताना हुक पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती जी धावांची भूक होती ती मिटवण्याचा प्रयत्न केला या षटकारानं. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट उज्ज्वल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता साहिलचा, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. पलटवार केला उज्ज्वलनं 6 नंतर आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स. 33-2 स्थिती आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना. उज्ज्वल ओव्हर द विकेट. साहिल समोर पुढे टाकलाय, ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड इट लॉंग ऑनच्या पलीकडे. आणखी एक सिक्सर उज्ज्वलच्या विरोधात येणारा हा दुसरा षटकार. साहिलला ह्याच फटक्यांसाठी खरं तर ओळखला जातोय. आपण पाहतोय साहिल असा एक फलंदाज आहे ज्या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. चर्चा तीच करत होतो ना आपण ज्या वेळेला दुमासर डाव सुरू झाला की साहिलच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत, कारण गावकऱ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागून आहेत आणि त्याच्याकडून जास्त अपेक्षा काय तर नेहमी त्यानं संकटातून संघाला बाहेर काढल्या. तारणहार म्हणून अनेकदा तो बनलेला आहे आणि आज पुन्हा एकदा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आज उदाहरणासह तो नेतृत्व करत असताना काय फटकेबाजी. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत आणि संघाची धावसंख्या 39 वरती. आता इथून 31 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते 15. 2 षटकार नक्कीच आपण पाहतोय उज्ज्वल याने खर्च केले होते आणि 6 खेळाडू त्याला समजवण्यासाठी देखील आले होते. हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतीलच. तिसरं षटक आतापर्यंत सुरू झालं आणि जवळपास अगदी आता विचार केला तर आपण आता वेळही भरपूर आपण खर्च करतायत. लक्षात ठेवा याचं कारण बॉलही बऱ्याचदा बाहेर गेलाय. आतापर्यंत त्या डावामध्ये लागणारा 4था षटकार आहे. 6 बॉलमध्ये साहिल खेळतोय 13 वरती आणि केतनच्या बॅटमधून एक चौकार तुम्हाला बघायला मिळाला. आल्या आल्या तो चौकार त्याने लगावला होता आणि केतननं आज क्षेत्ररक्षण कमालीचं केलंय. धावसंख्या धावफलकावरती 39. फ्लिक करायचं होतं लेगस्टंपच्या बाहेर बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होतोय. उज्ज्वल वरती देखील आता दबाव आहे. थोडासा शफल झाला बॅटर, विकेटवर मारण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु दिशा नियंत्रित नव्हती. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि 40 धावा. 30 धावांची इथून अजूनही आवश्यकता आपण पाहतोय. उज्ज्वल पुन्हा एकदा साहिल समोर लोमो फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय. स्वीट फटका बघायला मिळतोय. येतोय 6. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. गुडघ्यावर टेकून हा फटका केलेला आहे. घुटना टेकून सिक्सर देखील आपण पाहू शकता रिप्ले मध्ये काय फटका केलेला आहे फलंदाजाने. गुडघ्यावर बसत असताना फटका पाठवला सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे आणि या सिक्सरच्या साहाय्यानं स्कोर जाऊन पोहोचले धावफलकावरती 46. साहिल शेख ऑन फायर नाव. थोडासा शांत दिसत होता परंतु तदनंतर
या ठिकाणी आपण बघतोय उज्ज्वलच्या विरुद्ध तुटून पडलाय. नक्कीच सुरुवात त्यांनी शांत केली होती, मात्र त्यानंतर आपण बघितलं तर गेअर त्यांनी चेंज केलेलं आहे. समीकरण येणारे 14 बॉल 24 धावांची आवश्यकता. धावा होत आहेत, धावांचा पाठलाग होतोय. या स्पर्धेमध्ये फलंदाजांनी आतापर्यंत दुपारच्या सत्रामध्ये ज्या वेळेला खेळ सुरू झाला तेव्हापासून फलंदाजांचा बोलबाला राहिलाय आणि आतापर्यंत या 5व्या सामन्यात आपण पाहतोय की फलंदाजांचं वर्चस्व तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेलं आहे. साईड शेख काय फलंदाजी त्यानं केली आहे. पुन्हा एकदा उज्ज्वल शेलार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता, स्वीप करायचं होतं. याही वेळेला इथे काय घडलंय, धावबाची संधी आहे, हेजिटेशन. आता धावबाची विकेट मिळू शकते त्या ठिकाणी. अपील जोराने केले आणि आता टीव्ही अंपायरची मदत त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. केतन डेंजर एंडला धावत होता. पाहूया आता एक्झॅक्ट काय घडलंय. परेश महाजन होते स्क्वेअर लेगला. सुरुवातीला डिरेक्ट हिट झालं, त्यावेळेला बॅटर सेफ होता, परंतु तदनंतर आता नॉट आउट. मला वाटतं की बॉलच हातामध्ये आला नव्हता आणि त्याच्याचमुळे टीव्ही अंपायरनं नाबाद घोषित केलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 47 अजूनही 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 13. या स्पर्धेमध्ये सामनावीरासाठी आम्हाला 5 बक्षीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये ट्रॉफी जी तुम्ही पाहतायत, मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट सन्मान्य धनंजय अण्णा गवळी. त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठीचे गिफ्ट हॅम्पर्स आलेले आहेत. इम्रान धिवकर त्यांचे विशेष आभार. रफिक आंबेकर आपलं देखील विशेष आभार आणि अब्दुल्ला जावरे आणि त्यांच्या सोबतीनं हमजा बलेरे आपलं देखील विशेष आभार. कटर होता, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल आणि इथे शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि याचबरोबर आता समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल 23 धावांची गरज. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 47. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे. आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय, मेन गेटवर ज्या गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या थोड्याशा बाजूला करा, कारण पाहुण्यांची गाडी येते. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. शतकशे तिथे सज्ज, चांगले शतकक्षम पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी या 3 धावा तिथे सेव्ह करताना शतरक्षक पाहायला मिळालेले आहे. देखिए मेन गेट पर जो भी गाड़ी आप पार्किंग की हुई है वो आपको बाजू में लगानी है, क्योंकि कुछ ही देर में हमारे मेहमान, हमारे गेस्ट यहाँ पे आने वाले हैं. रितेश कंटिन्यू आपण पाहतोय. रितेश याने खरं तर आपल्या संघाला दुसऱ्या षटकामध्ये वापसी करून दिली होती, कारण या अगोदरचं षटक त्याच्या अगोदरचं बघितलं हिरामानचं मागं ठरलं होतं आणि रितेश यांनी आपल्या षटकामध्ये त्यावेळी फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलेला आहे. इथे आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही, या बॅटच्या टोला चेंडू लागतोय, येतोय तो या थर्ड रिझन मध्ये. एक सिंगल रन्स इथे देखील फलंदाज पूर्ण करतायत. रितेशनं काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब. त्याच्याकडे वेग आहे, वेगाबरोबर त्याचं टप्प्यावरचं नियंत्रण आहे आणि तो नियंत्रित गोलंदाजी करतानाही दिसलाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत आणि त्या चेंडकडून त्यांनी या अगोदरचं देखील षटक घातलं होतं आणि त्या चेंडकडून तो पुन्हा एकदा प्रभावी मारा करताना पाहायला मिळतोय. बॉल आता शिल्लक असेल इथून 10 आणि अजून 21 धावांची गरज आहे. साहिलची विकेट महत्वपूर्ण असेल. नक्कीच, कारण मुख्य अडचण आपण पाहतोय
दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे अभित भाई यांचं आणि मोती महलवाले अभित भाई दरवर्षी या स्पर्धेला आवर्जून भेट देत असतात. एकता ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. आज साहिल शेखचं विकेट खूपच महत्वपूर्ण असणार आहे. सेंटर फॉर अट्रॅक्शन आपण बघतोय आता केंद्रबिंदू तो पाहायला मिळतोय या सामन्याचा. इथे क्लीन बॉल जी चर्चा आपण करत होतोय नक्कीच आपण बघतोय तीच चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि अखेर साहिल शेखचं विकेट प्राप्त करताना गोलंदाज. बिग विकेट या मॅच मधील सर्वात मोठी विकेट प्राप्त केली रितेशनं. आज काय गोलंदाजी केली आहे. खरोखरच या विकेटवर गोलंदाजी करणं अवघड आहे, सोपं नाहीये. कारण बाउंड्रीज डायमेन्शनचा विचार केला तर बाउंड्री लवकर क्लिअर होते आणि फलंदाजांना साथ मिळाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रितेश आज वेगळ्या ट्रॅकवर गोलंदाजी करतोय असं दिसून आलं आणि त्यानं मोठी विकेट प्राप्त केली. या मॅच मध्ये पूर्णपणे आता पलटवार केलाय तो चेरोबा वाशेरे संघानं. समीकरण येणारे 9 बॉल सामना जिंकण्याकरिता 21 धावांची गरज. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अभितभाई मोती महलवाले अभितभाई यांचं शुभागमन झालेलं आहे आणि एकता ट्रॉफी 2026 मध्ये शाहिद खान यांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम, सुस्वागतम. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. हा विकेट आता मात्र या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतोय. कारण विकेटवर आपण पाहतो या पूर्णपणे दारोमदार खरं तर जी डोले संघाचा होता मात्र तो विकेट गेल्यानंतर आता मात्र सामन्यामध्ये या शिरकाव करण्याची संधी मिळालेली आहे इथे मात्र वाशिर या संघाला. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहतात मोती महल हॉटेलचे प्रोप्रायटर अभित भाई यांचे या ठिकाणी आगमन. VIP डाईजवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता समीकरण येणारे 9 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 21 ची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा. शानू येतोय न्यू बॅटर मैदानामध्ये. 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूमध्ये इथून अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे हे जी डोले संघाला सामना जिंकण्यासाठी. खरं तर शाहिद भाई यांचे अगदी जवळचे मित्र आहेत अमित भाई. मी आपलं पुन्हा स्वागत करतोय आणि इथे मात्र वाईट यॉर्कर चेंडू आणि चेंडूला टोलले ते एक्स्ट्रा रिझल्ट मधून सीमा बार मर्जिडेट ऑफ चौकार आपण पाहतोय. यस, मोस्ट नीडेड बाउंड्री फ्रॉम बॅटर शानू. क्लासिकला फटका होता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधनं सरळ बॉलला पाठवलं सीमा पार. 4 धावांकरिता येतोय चौकार. जो जो यॉर्कर लेनचा चेंडू होता वाईड यॉर्कर चेंडू आणि अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार फटका केलेला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय शानूच्या बॅट मधून मोकेबे चौका. 53 धावा 53 रन्स ऑन दी बोर्ड नाव. आणि आता शानूनं आगाज केलाय चौकारानं. इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका सिंगल रन्सने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 54. धावसंख्या धावफलकावरती 54 धावा 54 रन्स ऑन दी बोर्ड नाव. आणि इथून आता समीकरण येणारे बॉल शिल्लक असतील 7. सामना जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण इक्वेशन आता मात्र या सामन्याचं पाहायला मिळतंय. मात्र अजूनही सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. रितेश बॉलिंग ट्रॅकवर फुलटा चेंडू इथे आपण पाहतोय या फुलटाचं फुल टोल वसूल करता आला नाही मात्र चेंडू निघून जातोय या सीमा पार 1 बाउंड चौकार. महत्वपूर्ण चौकार शेवटच्या बॉलवर त्या ठिकाणी आले आणि इथून थोडासा पुढे आला क्षेत्ररक्षक. एक्झॅक्टली बॉलवर थांबणं गरजेचं होतं का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया तेव्हा क्लिअर होणार की ज्या प्रकारे डिसिजन त्या क्षेत्ररक्षकाने घेतला. चौकार तिथे मिळाला आणि महत्वाच्या बॉलवर आलेला चौकार होता. कारण 7 बॉलमध्ये 16ची गरज होती आणि तिथे मोठा फटका येणं आवश्यक होता. तो मोठा फटका आपल्याला शानूच्या बॅटमधून केतनच्या बॅटमधून बघायला मिळाला. आणि याचबरोबर आता येणारे 6 बॉल 12ची गरज. अमित भाई आणि शाहिद भाई अगदी जवळचे मित्र, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि मोती महल हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत. आज या स्पर्धेमध्ये ते आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच त्यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 12 धावांची आवश्यकता आहे.
चला या ठिकाणी आपण पाहतोय की निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी होता, परंतु या ठिकाणी तब्बल 26 मिनिटे आपण या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्याच्याचमुळे आता एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. सीमारेषेवरचा एक फिल्डर तुम्हाला आता कमी करावा लागेल जबरदस्ती. याचं कारण तुम्ही जास्त वेळ घेतलेला आहे. हा 6 चेंडूने या 12 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू आणि या तब्बल 1 डझन धावांची इथे आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. जय शलर याच्याकडे चेंडू सुपूर्द केले गेले आहे. निर्णायक षटक आपण बघतोय. 6 चेंडू आणि 12 धावा हे इक्वेशन समीकरण पाहायला मिळते या सामन्याचं. जय शेलार वेबॅटच्या टोकाकडून येस राईट अमोव द विकेट. 6 मध्ये करायच्यात 12 धावा. शानू समोर पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं की शोल्डरला लागत असताना बॉल मागे विकेट किपर कडे येतोय. डॉट बॉलनं सुरुवात केली जय शेलारनं आपल्या षटकाला आणि आता इथून येणारे 5 बॉल 12ची गरज. प्रत्येक निर्धाव चेंडू नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवण्याचं काम करेल डेफिनेटली. आणि इथून आता डॉट बॉलचं महत्व वाढलेलं आहे ते गोलंदाजांसाठी. 5 बॉल आणि 12ची गरज. शानूनं एक चौकार जरूर मारलाय, त्याच्याकडे ती क्षमता आहे, परंतु इथे पुन्हा तो सिद्ध करणार का स्वतःला. ओ थोडा खाली राहणारा बॉल मागे येतोय. विकेट किपर बीट झालाय. धावबादची संधी होती आणि एक धाव त्याच दरम्यान पूर्ण केली जाते. पंचांचा लेग बाईटचा इशारा. ही एक धाव मिळाली, परंतु तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर केतन आलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार पाहिलेत. ही थोडी नाही तर मोठी चूक बनू शकते कदाचित. केतननं एखादा मोठा फटका मारला तर. अगदी बरोबर. आपण पाहतो केतन चांगल्या टच मध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील आले आहेत. आणि जमेची बाजू आपण पाहतो जी डोळी संघाच्या दृष्टीने की या केतनना आता स्ट्रायकर इंडलाय. येणारे 4 बॉल शिल्लक. 11 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. जबरदस्त हा सामना. एकता ट्रॉफी 2026 मध्ये एक सामना बीसीसी बोरिवलीच्या विरुद्ध आई एकविरा भादाने तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर हा सामना ओ हो वाईड ऑफ फुल लेंथ डॉट बॉल येतोय आणि आता 3 बॉल. येणारे 3 बॉल 11ची गरज. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. पूर्ण लांबीचा चेंडू हाताळला होता गोलंदाज जय शेलार यांनी आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. चेरोबा वाशेरे संघाचा पलटवार. रितेशनं आज वेगळ्याच स्तरावरची गोलंदाजी केली. ओ क्लीन बॉल अराउंड एक ट्रिपल उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन. या फलंदाजांना इष्टा दाखवल्या आणि ते गोलंदाजांना त्या इष्टा वाकवल्या. आपण पाहतोय या इष्टा सोडून खेळण्याचा प्रयत्न करत फलंदाज होता, मात्र इष्टा उद्ध्वस्त करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. येणारे 2 बॉल 11 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे बघा. म्हणून क्रिकेटमध्ये आहे ना शेवटपर्यंत तुम्ही हार मानू नका, कारण शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय या खेळामध्ये कोणीही सांगू शकलेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढता येणं गरजेचं आहे. ती लढाऊ वृत्ती आज खऱ्या अर्थानं बघायला मिळाली पुन्हा एकदा चेरोबा वाशेरे संघाची. त्या स्पिरिटने खेळले आणि आता 2 बॉलमध्ये 11ची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल उडवलाय ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पकडलाय जेल हिरामन आणि आता जवळजवळ विजयाकडे अग्रेसर चेरोबा वाशेरे टीम. मागच्या 2 ते 3 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. एकता ट्रॉफी जिंकले कॅप्टननं सांगितलं होतं आणि या एकता ट्रॉफी मध्ये पुन्हा त्यांचा खेळ वेगळेपणानं विजेत्यांप्रमाणे बघायला मिळाला, कारण आता मॅचवर जवळजवळ पकड निर्माण केली आहे. शेवटचा 1 बॉल 11ची गरज. मिशन इम्पॉसिबल आपण पाहतोय, कारण 1 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे पकड मजबूत नव्हे तर आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर देखील वाशेर संघ पाहायला मिळतोय, कारण मिशन इज इम्पॉसिबल. 1 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर सोहेल येतोय. मग तो फॉर्मॅलिटी फक्त लेफ्ट राहिलेली आपण पाहतोय, कारण एका चेंडूमध्ये तब्बल 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फलंदाजी करणारा जी डोले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र ऑफ चौकार पाहायला मिळतोय, मात्र सामना जिंकलेला आहे तो चेरोबा वासरे या संघाने. अभिनंदन वासरे आणि हार्ड लक एच जी डोले.
नेक्स्ट टीम नक्कीच लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर साईबा मोमीन आपल्यापर्यंत पोहोचवतील. सलामी लिहून ज्या फलंदाजाने या 14 चेंडूमध्ये या 2 चौकार 2 षटकाच्या मदतीने नाबाद 28 धावांचं योगदान दिलं होतं, तो चिरोबा वासरे संघाचा सलामीवीर ठरलाय सामनावीर, तो अनिकेत. यस, थँक्यू. तर पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समधून सर्वांचं स्वागत आहे आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. अली हरे ज्यांच्या माध्यमातून हा प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहतायत. एकता ट्रॉफी 2026 मध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आमचे मान्यवर पाहुणे या ठिकाणी येत आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी धनंजय अण्णा गवळी ज्यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. गिफ्ट टॅम्प इम्रान दिवकर, त्यानंतर पुढील गिफ्ट टॅम्प रफिक आंबेकर आणि त्यानंतर पुढील गिफ्ट टॅम्पर जो आहे तो अब्दुल्ला जावरे आणि त्यांच्यासोबतच तुम्ही पाहतायत बुबेर यांच्या माध्यमातून तो स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. प्रथमतः आपण यस इन्व्हाइट करूया या ठिकाणी अनिकेतला. हा जो गिफ्ट टॅम्पर आहे झैन पटेल यांच्या शुभासे आपण देत आहोत. जो गिफ्ट टॅम्पर आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे अब्दुल्ला जावरे यांच्या माध्यमातून. ताहिर पटेल यांच्या शुभासे आपण पुढील गिफ्ट टॅम्पर देतोय. रफिक आंबेकर यांनी जो स्पॉन्सर्ड केला आणि मायरा शाहिद खान यांची सुकन्या लाडकी लेक इम्रान दिव. समीर ठाकरे तर सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. चॅलेंज स्पोर्ट्स संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. तर DU11 संघाने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे. प्रत्येकी 6 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्यामध्ये देखील P1 आणि P2 हे 2 षटके पावडरीची पाहायला मिळतील. चॅलेंज स्पोर्ट्स संघ आपण डिफेंड चॅम्पियन कारण गेल्या वर्षी एक तर ट्रॉफीवर त्यांनी नाव कोरलं होतं. त्या संघाला आपण आता मात्र इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. माझ्या समेत कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा मजर खान जोडले जातात. वेलकम मजर, आपलं देखील कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. खूब खूब धन्यवाद शुभा धुमाल सर. देखिए वार्म अप गेंद नहीं अवेलेबल है, इस बात का ध्यान देना है. खेल को शुरू करना है, दोनों ओपनर बल्लेबाज भेजना है. DO स्पोर्ट्स के कैप्टन जरार मुल्ला, देखिए समय इतना ज्यादा नहीं है, प्लीज तो थोड़ा सहयोग करें. एकता ट्रॉफी एक ऐसा टूर्नामेंट जिसका 12वां सीजन हम देख